कोल्हापूर महानगरपालिकेच्या आजच्या 6व्या सर्वसाधारण सभेत गांधीनगरमधील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, नगरसेवक जयंत पाटील आणि सुनील मोदी यांनी सभागृहात विविध मुद्दे उपस्थित केले। यावर उत्तर देताना आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार काम सुरू असल्याचं स्पष्ट केलं। ज्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत त्यांच्या सुनावणीनंतर 26 मे रोजी प्रत्येक प्रॉपर्टीची स्वतंत्र फाईल तयार केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। राजेश लाटकर यांनी गांधीनगरमधील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात सरसकट 15 दिवसांच्या नोटीस देण्यात आल्यात। काही नागरिक महापालिका हद्द ठरवण्यापूर्वीपासून इथं राहत असून अशा जुन्या बांधकामांना नियमित केलं जाणार का याबाबत प्रशासनानं भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली। महापालिकेनं अनेक वर्ष न्यायालयीन लढा दिल्यानंतर एप्रिल महिन्याच्या अखेरीस 158 एकर जमीन ताब्यात घेतली। या परिसरात एकूण 204 प्रॉपर्टी असून त्यातील 32 मिळकती ब्ल्यू लाईनमध्ये 16 आरक्षित क्षेत्रात आहेत। तर 2018 ते 2026 या कालावधीत 86 नवीन अनधिकृत बांधकामं झाली आहेत। 1999च्या विकास आराखड्यानुसार हा परिसर नो डेव्हलपमेंट झोन असतानाही ही बांधकामं कशी झाली असा प्रशासनाला प्रश्न विचारून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी लाटकर यांनी केली। नगरसेवक जयंत पाटील यांनी या प्रश्नाचा इतिहास सभागृहासमोर मांडला। 30 जून 1945 रोजी सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या होत्या। त्यानंतर 6 मार्च 1946 रोजी नकाशा तयार झाला। 1972 मध्ये महापालिकेची स्थापना झाली। 1990 नंतर गांधीनगर इथं बाजारपेठ विकसित झाली। तर 2000 साली निगडेवाडीत जकात नाका उभारण्यात आला। 2013 मध्ये अतिक्रमणासंदर्भात नोटीस देण्यात आल्यानंतर उचगावच्या तत्कालीन उपसरपंच न्यायालयात गेले आणि हा लढा जवळपास 8 वर्ष सुरू राहिला। आता या लढ्याला यश मिळालं असलं तरी जुनी बांधकामं पाडली जाणार का आणि अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया नेमकी कशी असेल हे स्पष्ट करावं। तसंच उचगाव ग्रामपंचायतीनं गोळा केलेल्या 24 कोटी रुपयांच्या घरपट्टीचा हिशेब व्याजासह वसूल करावा अशी मागणीही पाटील यांनी केली। नगरसेवक सुनील मोदी यांनी गांधीनगरमधील अनेक मूळ रहिवाशी गेली 40 वर्ष त्या ठिकाणी राहत असल्याचं सांगत त्यांनाही नोटीस देण्यात आल्याबद्दल चिंता व्यक्त केली। अधिकृत, अनधिकृत, परवानाधारक, विनापरवाना बांधकामं तसंच घरपट्टी भरलेल्या मालमत्तांचा स्वतंत्र अभ्यास करण्यासाठी समिती नेमावी आणि त्यानंतर निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली। यावेळी हद्दवाढीचा मुद्दा मांडताना मूळ लोकांवर कारवाई करू नका, पण पैशाच्या जोरावर महापालिकेला खेळवणारे काही लोक आहेत, यात मलिदा खाणारी माणसं वेगळी आहेत असा आरोप करत मोदींनी अधिकाऱ्यांकडे हात दाखवला। मात्र त्यानंतर चुकून तुमच्याकडे हात गेला असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला। यावर उत्तर देताना आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी 15 दिवसांच्या नोटिसा, सुनावणी आणि त्यानंतर येणारा पावसाळा यामुळे अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईत विलंब होऊ नये यासाठी प्रशासन योग्य कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करणार असल्याचं सांगितलं। सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कारवाई सुरू असून सुनावणीनंतर 26 मे रोजी प्रत्येक प्रॉपर्टीची स्वतंत्र फाईल तयार करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉक्टर भारुड यांनी सभागृहाला दिली।